आषाढ पौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। ब्रह्मलीन परमपूज्य श्री स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करत आणि श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। जाणून घेऊया या महोत्सवाची सविस्तर माहिती। त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था यांच्या वतीने बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। ब्रह्मलीन परमपूज्य श्री स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आणि श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा भक्तिभावात साजरा होणार आहे। सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत महर्षी व्यास आणि आद्य शंकराचार्य प्रतिमेचं पूजन करण्यात येईल। त्यानंतर स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांच्या समाधीस्थळी पूजन, संत भक्त परिवाराचं दर्शन आणि महाआरती झाली। सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आश्रमातील विद्यार्थी, गायक, वादक यांच्या सहभागातून संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यानंतर दुपारी 12 वाजता साधू संतांच्या आशीर्वचनानंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं। श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री 1008 महंत गणेशानंद सरस्वती महाराजांच्या नियोजनाखाली हा सोहळा आनंदाने पार पडला। तसंच आश्रमातील साधक श्री महंत गिरिजानंद सरस्वती, श्री रामानंद सरस्वती, श्री योगानंद सरस्वती, श्री गौरीशंकर गिरी, सहजानंद सरस्वती, हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज, सागर वाकळे आलेल्या सर्व शिष्य, गुरुबंधू आणि भक्त परिवाराने मोठ्या संख्येत उपस्थित राहून गुरुदर्शन, आशीर्वाद आणि सत्संगाचा लाभ घेतला। गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित करणारा हा गुरुपौर्णिमा महोत्सव त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तिभावात पार पडला असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण झालं। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। सनातन धर्माचा सर्वात मोठा काही विषय असला तर त्या विषयामध्ये गुरुपौर्णिमा, जसं मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव या उक्तीप्रमाणे सर्वात मोठा दिवस जर कोणता असेल, मातृदिवस बी आहे, पितृदिवस बी आहे। विशेष करून आमच्या या सनातन संस्कृतीमध्ये गुरुसाठी सुद्धा दिवस राखीव आहे की धर्माचं स्थान ठेवतात। धर्म भक्तांना काही कल्याणाचा मार्ग दाखवतो, भक्तांना आपल्या जीवनमुक्तीचा मार्ग दाखवतो आणि हा मार्ग दाखवत असताना ही गुरुपौर्णिमा भक्त मोठ्या उत्साहाने साजरी करतात। आज परमपूज्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज ब्रह्मलीन होऊन 3 वर्ष झाले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव अगदी आनंदात खूप मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होत आहे। सकाळी पूज्य स्वामीजींचं समाधीपूजन, व्यासपूजन आणि पंचदेवता पूजन, गुरुपूजन करून सर्व भक्तांनी आरती आणि प्रवचनाचा आनंद घेतला। आता थोड्याच वेळात महाप्रसादाची तयारी आहे। तर मी सर्व भाविकांना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सनातनमध्ये सर्वात मोठी भक्तीला आणि भक्तीमध्ये धर्माचं जरी काही स्थान असेल तर गुरुला सर्वात मोठं महत्त्व आहे आणि या गुरुच्या स्थानासाठी, गुरुच्या महत्त्वासाठी सर्वांनीच भक्ती मार्गामध्ये आपण प्रपंच करत असताना परमार्थाची साथ असावी, परमात्माची जोड असावी, गुरुचा आशीर्वाद असावा आणि गुरुच्या आशीर्वादानं आपला हा गृहस्थ आश्रम जीवनक्रम सर्व भक्तांनी करत राहावं अशीच मी आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य स्वामीजींच्या चरणी, त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचंच कल्याण हो। सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवेत्। सर्वांचंच दुःख दूर होऊन सर्वांच्या जीवनामध्ये आनंद व्यक्त व्हावा अशीच मी या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी, पूज्य स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो। हरिओम, हरिओम, हरिओम।